दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील जे इंदापूरचे आहेत, त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचा त्याग केला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांची उमेदवारी घेतली आणि इंदापूरमधून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा पराभव केला. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर अनेक हालचाली राज्यामध्ये होताना दिसत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये नीरा नृसिंहपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांचं स्वागत हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं. याचबरोबर काही दिवसापूर्वी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा भेट घेतली. त्यामुळे पुन्हा हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू होती. पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की ही केवळ पत्रकारांनी रंगवलेली चर्चा आहे आणि मी कोणताही असा पक्ष प्रवेश म्हणजे भाजपमध्ये मी जाणार नाहीये असं त्यांनी सांगितलं. पहा काय म्हणाले हर्षवर्धन पाटील. कुठल्याही प्रकारचं नाही. मी मध्यंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करायला आलतो नरसिंहपूरला. ते मुख्यमंत्री राज्याचे आहेत. त्यांचं कुलदैवत आमचं कुलदैवत एक आहे. आपली संस्कृती आहे. राज्याचे प्रमुख आल्यानंतर स्वागत केलं. तुम्हीच लगेच बातम्या लावल्या. परवा बावनकुळे साहेबांच्या ऑफिस घरी गेलो, एक काम होतं आणि तिथं तुमच्यासारखेच पत्रकार मित्र आम्ही बाहेर असंच बोलत उभं होतो. आम्ही बोलून आज जायच्या आत तर फ्लॅशिंग न्यूज झाली की तुम्ही चाललाय. मला असं वाटतं ठीक आहे, तो ज्याच्या त्याचे असतो, पण तसे काय नाही. राजकारणामध्ये रोजचा दिवस सारखा नसतो. राजकारणामध्ये भूमिका घेऊन काम करावं लागतं आणि मी सातत्यानं भूमिका घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. आता मला असं वाटतं की इंदापूर तालुक्यामध्ये काय चाललंय काय नाही हे मी म्हणण्यापेक्षा मला वाटतं आपण येऊन जर पाहिलं तर बरं होईल. आज लोकांचे काय समस्या आहेत, लोकांचे काय प्रश्न आहेत हे मी बोलण्यापेक्षा आपण येऊन बघितलं तर बरं होईल. आम्ही काय बोललो तर ती टीका वाटते.